सार्थ एकनाथी भागवत अध्याय 5 भाग 4. तुझ्या घरी खेळू लागली आहे. वसुदेवा, तुझ्याच नावामुळे देवाला वासुदेव म्हणतात. वसुदेव नामाच्या प्रभावाने जनांच्या सर्व दोषांचे निरसन होते. हे वसुदेवा, एवढ्या भाग्याचा भाग्यनिधी खरोखर एक तंतूच आहेस. तू भागवत धर्माचा विधी भक्तिपूर्वक श्रवण केला. श्रद्धापूर्वक परमात्म स्वरूपाचे श्रवण केल्यानंतर मननपूर्वक त्याची धारणा धरली पाहिजे. असे केल्याने तू सर्व संघापासून म्हणजेच बंधनापासून मुक्त होऊन तत्काल निजधामाला पोचशील. ज्या निजधामाच्या ठिकाणी कार्य किंवा कारण दोन्ही नसतात त्या परमपदामध्ये तू निज सुखाचा अनुभव घेऊन सुखस्वरूपच होऊन राहशील. तुम्हा दाम्पत्याच्या कीर्तीने श्रीमंती यशास आली आहे, कारण तुमच्या यशाने त्रिभुवन भरून गेले आहे. सर्व पृथ्वी परमानंदाने पूर्ण भरली आहे. ज्याच्याकरिता यज्ञयाग करावयाचे, ज्याच्याकरिता दानधर्म करावयाचा, ज्याच्याकरिता तपाचरण करावयाचे, ज्याच्याकरिता योगसाधन करावयाचे, ज्याचे वेदांना किंवा शेषालाही वर्णन करवत नाही, सनकादिकांनाही जो दुर्लभ, त्या श्रीकृष्णाला तुम्ही पुत्राच्या नात्याने मांडीवर खेळविता. कलिकालाचा जो शास्ता, ब्रह्मदेवादिकांचा जो नियंता, तो संहारकर्त्यांचाही संहार करता, जो त्रिभुवनांचा पालन करता, सर्व भाग्याचे जो भूषण, तो सर्व शोभेची शोभा, षडगुणांचे जो अधिष्ठान, तो श्रीकृष्ण पुत्राच्या रूपाने तुमच्या सर्वांगावर लोळतो ना. परब्रह्ममूर्ती श्रीकृष्णाचे अवलोकन केले असता दृष्टी पावन होते. डोळ्यांना सुखाचा अनुभव येतो. कृष्णाच्या तोंडचे शब्द कानाच्या द्वारे आत शिरले की कर्णरंध्रे पवित्र होतात. श्रीकृष्णा, हे कृष्णा अशा हाका मारताना किंवा कृष्णाबरोबर बोलताना संतप्ताला गंगाजळ शांत करते. त्याप्रमाणे तुमची वाणीही शांत व पुनीत होऊन जाते. ज्याच्यासाठी अनेक प्रकारचे यज्ञयाग करीतात, पण तेथेही जो यज्ञ भाग घेत नाही, तो श्रीकृष्ण तुम्ही नको नको म्हणून दोन्ही हातांनी ढकलून घातला तरी तुमच्याजवळ येऊन जेवावयाला बसतो. जो योगयागांनी सुद्धा सापडावयाचा नाही, तो श्रीकृष्ण तुमच्या घरी जेवणाची वेळ राखत बसतो आणि बाळलीलेनुसार आपल्या तोंडातला घास झटकन तुमच्या तोंडामध्ये घालतो. संतप्ताचा ताप निवारणारा तो भगवान श्रीकृष्ण तुमच्या तोंडामध्ये घास घालतो. अर्थात तुम्हा इतके भाग त्रैलोक्यात दुसरे कोणीही संपादन केलेले नाही. त्या कृष्णाच्या उच्छिष्टामृताने जीवा अमृताला सुद्धा विटेल. मग इतर प्राकृत रसांना त्यापुढे गोड कोण म्हणणार. अनेक प्रकारच्या तपस्यायास करून अत्यंत कष्ट सोसले तरी अंतर्शुद्धी लाभत नाही. ती कृष्ण सरसावशेषाने अनायसेच लाभते. कृष्णाला चुंबन देताना त्याच्या तोंडाच्या वासाने घाणेंद्रिय पावन होऊन जाते आणि त्याचे चुंबन घेताना मन शांत होऊन स्वानंदोमीने उंचंबळून येते. तुम्ही आसनावर बसलेली पाहून कृष्ण दुडदुड धावत येतो आणि मांडीवर बसून आपले अंग तुमच्या अंगास लावून तुम्हाला नववितो. त्या श्रीकृष्णाच्या अंगाला अंग लागल्याने सर्व इंद्रियातील काम नाहीसा होतो. त्या योगे कर्म आपोआप निष्कर्म होते. प्रेमभावाने श्रीकृष्णाला कडकडून आलिंगन दिले असता देहाचे देहपण जाऊन मी तू हे स्फुरण नाहीसे होते. निजल्यावेळी सर्व लोकांना गाढ मूढ अवस्था व्यापून टाकते, पण त्यावेळी कृष्ण सद्रूपी संलग्न होऊन तुमच्या सान्निध्य असतो. योगी लोक भावना करून कर्मे कृष्णार्पण केल्याची कल्पना करतात, पण तुमची सारी कर्मे श्रीकृष्ण आपणहून अर्पण करून घेतो. पुत्रप्रेमाच्या आवडीने श्रीकृष्ण स्वतः तुमच्या साऱ्या कर्माचा अनायसेच मोठ्या उल्हासाने स्वीकार करतो आहे. तुमची पवित्रता काय सांगावी. श्रीकृष्णाचे पुत्रभावनेने पालन करून साऱ्या यदुवंशाला तुम्ही पवित्र करून सोडलेत व जगदुद्धारार्थ कीर्ती करून ठेवलीत. वसुदेवपुत्र तसेच देवकीनंदन असे नामस्मरण केले असता संसारबंधन तुटून जाते. इतके तुमचे नाव पवित्र आहे. तुम्ही अनायासे तरुण जाल, यात फारसे नवल नाही.
पण जे निखालस श्रीकृष्णाचा द्वेष करणारे ते वैरीसुद्धा विरोधभक्ती करून अनायासाने तरून जातात. शिशुपाल, वक्रदंत, पौड्रक, शाल्व आदी करून मोठमोठ्या वीरांनी कृष्णाशी शत्रुत्व धरले होते. द्वेषामुळे व मत्सरामुळे त्यांना त्याचे ध्यान लागून राहिले होते. त्याची मूर्ती त्यांना रात्रंदिवस डोळ्यापुढे दिसत होती. मेघासारखी श्यामकांती असलेला, कटीला पितांबर कसलेला, चित्रविचित्र अलंकार घालून नटलेला, गदा वगैरे आयुधांनी सज्ज झालेला असा तो शौर्याने रणभूमीवर शत्रूकडे पाहत उभा असतो. उत्कट वैरभावामुळे श्रीकृष्णाकडे महाक्रोधाने ते पाहत असत. क्रोधाने व द्वेषाने का होईना त्यांना त्यांचे अखंड ध्यान लागल्याने ते तद्रुपता पावले. कंसाला परमभयामुळे श्रीकृष्णाचे अखंड ध्यान लागून राहिले. त्या धाकानेच त्याला खाता पिता निचता उठता जिकडे तिकडे श्रीकृष्णच दिसू लागला. कंसासूर महाभयामुळे व शिशुपालाधिक महान द्वेषामुळे अनायासे सायुज्यतेला पोहोचले. मग श्रद्धाळू लोकांना मोक्ष कसा नाही प्राप्त होणार? तुम्ही तर अत्यंत प्रेमभावाने चित्त, वित्त, जीव, प्राणसुद्धा श्रीकृष्णावरून ओवाळून टाकत आहात. त्यामुळे ब्रह्मप्राप्ती तुमच्या पायाला लागत आहे. पूर्ण प्राप्ती तुमच्या जवळ आहे, पण ती तुमची तुम्हाला कळत मात्र नाही. तुम्ही श्रीकृष्णाला आपला बाळक समजता, त्यामुळे निज लाभाला नागवत आहात. तुम्ही श्रीकृष्णाला पुत्र समजतात, ही तुमची भावना अतिशुद्र आहे. तो परिपूर्ण निर्गुण परमात्माच कृष्ण रूपाने अवतरला आहे. त्याला आपण लेकरू समजू नका. हा ईश्वराचाही ईश्वर आहे. हा श्रीकृष्ण सर्वांहून श्रेष्ठ, सर्वात्मा, सर्वेश्वर आणि योग्यातील श्रेष्ठ योग्य आहे. हा अविकारी, अविनाश, परात्पर, परमहंस, इंद्रयनियंता, ऋषिकेश असून जगन्निवासी जगदात्मा आहे. हा महात्मक झाल्यामुळे सर्वांना मनुष्य रूपधारी भासतो आहे. त्यांचे ऐश्वर्य अत्यंत गूढ आहे. तो गुणातीत असून त्रिभुवनात व्यापलेला आहे. कळय, वनादी असुर, जरासंधादी महावीर किंवा अधर्म करणारे इतर राजे, ज्यांची सेना पृथ्वीला भारभूत झालेली आहे, पृथ्वीवर झालेला तो भार उतरण्याकरिता, निर्विकार धर्म वाढविण्याकरता व साधूंचे संरक्षण करण्याकरता झालेला शांगधर श्रीकृष्ण हा भगवंताचा पूर्णावतार आहे. भक्तांचा प्रतिपाळ करण्यासाठी व साधूंना सुख देण्यासाठी यदुवंशामध्ये भगवान श्रीकृष्ण रूपाने अवतरले आहेत. तो असुररूप हत्तींचा संहार करणारा सिंह व सज्जनरूप वनावरती आनंदाची वृष्टी करणारा मेघ असा श्रीकृष्ण तुमच्या पोटी परिपूर्ण अंशाने अवतार घेऊन आला आहे. ज्याने त्रिभुवनाचा उद्धार करण्याकरता फारच थोर व उदार कीर्ती करून ठेवली आहे. ज्याच्या अवताराची कीर्ती ब्रह्म देवादिकसुद्धा गात आहेत. अत्यंत दुस्तर असा संसार सागर तरून जाण्याकरता ज्याची कीर्ती सुरनर गात आहेत आणि मोठमोठे ऋषीही त्यांचे चरित्र मोठ्या भक्तिभावाने सर्व काळ गात असतात. त्यांचे नामस्मरण केले असता भक्त कलिकाळाला नागवतात. तो श्रीकृष्ण अवतार तुमच्यामध्ये प्रकट झाला आहे. श्रीकृष्ण म्हणजे एकमेकाद्वितीय परब्रह्माचा निधी आहे. त्याला मूल म्हणून समजू नका. इतके केलेत की तुम्ही संसार समुद्र खास तरलाच म्हणून समजा. अशी श्रीकृष्ण अवताराची कथा नारददेवांनी वसुदेवाला सांगितली. शुक म्हणाले, हे परीक्षिती राजा, त्या योगे सर्वांना मोठा विस्मय वाटला. याप्रमाणे जनक व नवयोगी यांचा पुरातन जुना इतिहास व कृष्ण परमात्मा हा पूर्ण ब्रह्म आहे इत्यादी वृत्तात नारदांनी मोठ्या आनंदाने सांगितला. शुक म्हणतात, हे परीक्षिती राजा, ते नारदाचे भाषण ऐकून वसुदेव व देवकी ही उभयतांही मनामध्ये अगदी आश्चर्यचकित होऊन गेली. कृष्ण हा परमात्मा आहे असे नारदांचे वचन ऐकून देवकी वसुदेव आपल्या मनामध्ये विस्मित होऊन तटस्थ झाले. ती दोघेही मोठी भाग्यवान होती. ह्यामुळे श्रीकृष्णाच्या ठिकाणी तो आपला पुत्र म्हणून जी भावना होती ती त्यांनी तत्क्षणी सोडून दिली आणि कृष्ण हा साक्षात परब्रह्म स्वरूप आहे अशी भावना निश्चित केली. आहा, त्यांच्या भाग्याची अपूर्वता काय सांगावी. श्रीकृष्णाच्या ठिकाणी ब्रह्मभावना धरताच हृदयातील चटसारा मोह व स्नेह लागताच निघून गेला. हा जो
निमिजायंतांचा संवाद नारदांनी वसुदेवाला सांगितला तो इतिहास अत्यंत पवित्र असून जीवशिवातील भेद नाहीसा करणारा आहे. ही इतिहासाची कथा जो श्रोता खरोखर लक्ष देऊन व तल्लीन होऊन भक्तिभावाने श्रवण करील त्याने रात्रंदिवस श्रवणाच्या योगेत सर्व पुण्याच्या राशी जोडल्या म्हणून समजावे. असा तो पुरुष ब्रह्मप्राप्तीला अवशेषमेव पात्र होतो. अर्थासह वर्तमान यातील एक एक शब्द जरी ऐकला तरी अंतःकरण शुद्ध होते व त्यामुळे त्याला परमानंदानुभवरूप ब्रह्मप्राप्ती होते. हिला पंचाध्यायी म्हणतात. ही शंकराची पंचमुखेच होत. एकादश स्कंदातील गूढ ज्ञान वर्णन करण्याकरिता ही ध्वजाच उभारली आहे. ही नुसती पंचाध्यायी नव्हे तर एकादश स्कंदाचे हे पंचप्राण शुद्ध ज्ञानाचा उपदेश करण्याकरता आपल्या भक्तांना स्वतः सामोरे आलेले आहेत. ही केवळ पंचाध्यायी नव्हे तर शुक्राचार्य रूपी कोकिलांचे हे पंचम स्वराचे गायन आहे. एकादश स्कंद हा वसंत ऋतू आहे व तो भक्तरूप भ्रमराचा गुंजारव करवीत आहे. पण असाही प्रकार नव्हे तर हा खडीसाखरेचा पंचकोणी खडाच ज्ञानगंभीर निज भक्तांना चाखण्याकरता पाठवला आहे. खरोखर ही पंचाध्यायीही नव्हे तर ही एकादश स्कंदातील पंचगंधाची गंधाक्षदाच भक्तांना आमंत्रण देण्यासाठी पुढे वाजत गाजत पाठवली आहे. निज भक्ताविषयी अत्यंत कृपाळू अशा भगवंताने एकादशाचा पुढील ज्ञानगंभीर भाग ऐकण्यास येण्यासाठी आनंदाने ही पालवीच पुढे पाठवली आहे. एकादश स्कंद ही कृष्ण उद्धवरूप अर्धमात्रा आहे. अर्धोदय पर्व काळाची महामात्रा आहे. ह्या यात्रेस येण्यासाठी साधकांना पंचाध्यायी ही दौंडी वाजवून बोलवीत आहे. श्रीकृष्ण उद्धवाच्या मेळ्यातील ब्रह्मसुखाचा सोहळा पाहून पंचाध्यायी ही मोठ्या कळकळीने भक्तांजवळ सांगण्यासाठी आली आहे. अहंकाराचे नाके होते ते श्रीकृष्णनाथांनी उठवले व आपल्या उभय हस्ताने आत्मस्वरूपी तीर्थ उद्धवाला स्नान करण्यासाठी मोकळे केले. त्या मुक्त तीर्थाचा नवलाव सांगावयाला पंचाध्यायी पुढे आली आहे. जे जे कोणी संसाराने श्रांत झालेले असतील त्यांनी विश्रांतीसाठी लवकर धाव घ्यावी असे ती सांगते. कृष्णाच्या व उद्धवाच्या गोडगोड गोष्टी ऐकावयास मिळणे हा खरोखर कपिलाषष्ठीचा योग आहे. पर्व काळाची कसवटी सांगण्यासाठी घाईघाईने ही पंचाध्यायी आली आहे. उद्धवाला भवसमुद्रातून पाय उतरण्यासाठी श्रीकृष्णांनी भागवताच्या रूपाने ही सुलभ आणि सोपी पायवाट करून दिली आहे. पोहून जाण्यापेक्षा पाय उतार केव्हाही बरा. भागवत धर्म मार्ग ही अतिशय सोपी वाट आहे. तो मार्ग सारा पुरा दाखवून देण्यासाठी पंचाध्यायी ही श्रीशूद्रांना हाका मारीत आहे. पुढील निरूपणातील गोष्टी उत्तरोत्तर अधिकच वाढतच जाईल. ही श्रीकृष्ण वाक्यरसाची गोडी चाखून घ्या असे हे पंचाध्यायी सांगत आहे. कृष्ण उद्धव संवादामध्ये परब्रह्माचे अन्नछत्र सुरू होईल. तेथे स्वतःच्या सुखाकरिता साधक आणि मुमुक्षूंच्या झुंडीच्या झुंडी धाव घेतील. निरवयव परब्रह्मच श्रीकृष्ण रूपाने सावयव होऊन आले आहे. त्यामुळे स्वरूपसुंदर ज्ञानगौरव व मनोहर रूपाचे वैभव पाहण्याकरता स्वर्गातील देव येणार आहेत. त्या देवांनी केलेले स्तुतिस्तोत्र त्याबरोबरच उद्धवाचे वैराग्य आणि कृष्ण उद्धवाचे ज्ञानमय भाषण की ज्यांच्यामुळे परमानंदच उसळून यावयाचा ती रसभरीत कथा पुढील अध्यायात सांगेल. तर आता श्रोत्यांनी निजबोधाच्या दृष्टीने ग्रंथार्थाकडे लक्ष द्यावे. ज्याप्रमाणे सारी वावडी आपणच तयार करून ती आपणच उडवावी आणि ती चांगली उडाली म्हणजे आपणच संतोष मानावा, त्याप्रमाणे माझ्या नावाने कविता करून सद्गुरू आपणच वक्ता होतो. अशा रीतीने ग्रंथाचा अर्थ सांगून आपणच श्रोत्यांच्या रूपाने आनंद मानतो. एकपणा वाचून एकटेपणाने असणारा एका आणि दुसरेपणाशिवाय असणारा सखा जनार्दन त्यानेच पुढील ग्रंथाचा विचार स्पष्ट करून सांगितला आहे. दुजेपणाला न शिवता एकनाथ जनार्दनाला शरण आहे. श्रोत्यांचे चरण धरून तोच पुढील अनुसंधान सांगेल. नावे दोन असली तरी स्वरूप एकच आहे
हे जो लक्षात घेईल तो स्वतःही परमसुख पावेल. एका हा जनार्दनाला शरण असल्यामुळे त्याची त्याच्यावर पूर्ण कृपा आहे. त्या जनार्दनाच्या कृपेनेच पंचाध्यायीचे निरूपण समाप्त झाले. अध्याय 5 समाप्त.